हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण छोटी छोटी इंग्रजी वाक्य लिहायला शिकणार आहोत. बघा, साध्या वर्तमान काळातली. साधा वर्तमान काळ म्हणजे इंग्लिशमध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्स. तर बघा, प्रथम पुरुष. वाक्य 3 प्रकारची असतात. प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष. प्रथम पुरुष म्हणजे काय? तर मी स्वतः किंवा आम्ही. द्वितीय पुरुष म्हणजे आपल्यासमोर कोणतरी, आपण दोघांमध्ये ज्यावेळी संभाषण होतं तेव्हा मी, तू, हा द्वितीय पुरुष. आणि तृतीय पुरुष म्हणजे काय? दोघे मिळून आपण तिसऱ्याच व्यक्तीबद्दल किंवा तिसऱ्या विषयावर कुठच्यातरी कोणतरी असेल तर त्याच्याविषयी बोलतो, तर ते तृतीय पुरुष. तो, ती, ते. मी, आम्ही हे प्रथम पुरुष. तू, तुम्ही, तुम्हाला हे द्वितीय पुरुष. आणि ते, ती, तो हे सगळं हे काय आहे? तृतीय पुरुष. तर आता हे प्रथम पुरुषमधलं एक वाक्य आपण पहिलं करूया. मी दररोज शाळेत जातो. इंग्रजी वाक्य लिहिताना काय करायचं? आता बघा, मराठीत जातो हे क्रियापद आहे. मी दररोज वाक्य पूर्ण होतं का? नाही. पण मी दररोज जातो वाक्य होतं का पूर्ण? प्रश्न येतं. दररोज जातो, मग कुठे जातो? तर शाळेत जातो. मी शाळेत जातो एवढं जर लिहिलं तरीसुद्धा वाक्य पूर्ण झाल्यासारखं वाटतं. मग इंग्लिशमध्ये हेच असतं, थोड्याशा शब्दात वाक्य पूर्ण करतात. तर म्हणून मी शाळेत जातो हे महत्त्वाचं आहे पहिलं. आणि नंतर कधी जातो काय हे नंतर. तर आता आपण जातो हे क्रियापद आहे, त्याला प्रश्न विचारायचा. जातो, कोण जातो? तर मी जातो. मग मी जातो ही क्रिया म्हणजे क्रियापद आहे. जाणे ही क्रियापद म्हणजे जातो ही जाण्याची क्रिया कोण करतो? तर मी करतो. आणि मग ती कशी काय? कोण? शाळेत जातो, होय की नाही? जातो, मग कोठे जातो हा प्रश्न पहिला येतो. मी जातो म्हटलं की कोठे जातो हा प्रश्न पहिला येतो, की केव्हा जातो हा प्रश्न येतो का? नाही. मी शाळेत जातो. मी जातो, कोठे जातो? शाळेत जातो. मग शाळेत केव्हा जातो? तर दररोज जातो. तर पहिला काय येणार इंग्रजी वाक्यामध्ये? कर्ता, क्रियापद आणि कर्म हे महत्त्वाचं असतं. तर कर्ता बघा, कर्ता, क्रियापद हे ओळखायला यायला पाहिजे. आणि कर्म, कर्ता कोण आहे? तर क्रियापद बघा, क्रियापद जातो. जातो हे क्रियापद आहे, जातो. मग जातो, कोण जातो? तर मी जातो. मग मी हा कर्ता आहे, मी. आणि कोठे जातो? तर शाळेत जातो. हे झालं कर्म. बघा, आता इंग्लिशमध्ये काय? पहिलं काय? कर्ता, नंतर क्रियापद, नंतर कर्म, आणि नंतर बाकीचे काय, कोठून केव्हा जातो वगैरे ते सगळं नंतर असतं. आता बघा, मी पहिलं येणार. मग काय येणार? मीला काय असतं? आय असतं. मग आय. आता काय? क्रियापद मग जातो. जाणेला काय? गो. बरोबर ना? आणि नंतर कर्म. कर्म काय आहे? शाळेत. 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 मग शाळेत. मग शाळा. शाळाला काय? स्कूल. शाळेत पाहिजे आपल्याला, होय ना? मग मी शाळेत जातो. आय गो. बघा, आय झालं, गो झालं, आणि शाळा येणार काय? आय गो शाळा. म्हणजे आय गो स्कूल तर नाही. शाळा, शाळेत. म्हणजे तू येणार पहिला. तसाठी काय येणार? तू.
मग इथे टू येणार. आय गो टू स्कूल. असं हे शाळा. आणि शाळेत साठी हे शाळेला, लासाठी टू. असं हे शब्द आपण हे जे मराठी शब्द असतात शाळेत, शाळेमध्ये बसलो मग इन असं तर इन इथे येणार. शाळेच्या आत बसलो तर इन येणार असं असतं. बसलो असलो शाळेमध्ये बसलो म्हणजे सीट, होय की नाही. मग तसं येणार आय सीट इन स्कूल असं येणार. मग शाळेत बसलो असं. तर बघा आता हे आलं लक्षात. आता आपण आम्ही घालून शब्द घेऊया. तर आम्ही काय, आम्ही गरिबांना मदत करतो. आम्ही म्हणजे मी पण करतो, आमच्या घरातली सर्वजण मिळून करतो, मदत करतो गरिबांना. मग बघा मराठी वाक्य लिहिते. आम्ही गरिबांना मदत करतो. आता बघा क्रियापद ओळखायचं. करतो, मदत करतो. करतो हे काय आहे, क्रियापद आहे. मग मदत काय करतो, मदत करतो. मग मदत करतो, मदत कोण करतो, तर आम्ही. मग आम्ही हे काय झालं, करता, करणारा. हे काम करणारा कोण, कार्य करणारा कोण, तर करता कोण, आम्ही. मग आम्हीला इंग्लिशमध्ये काय बोलतात, वी. WE, वी. नंतर काय, क्रियापद मदत करतो म्हणजे हेल्प. काय तर हेल्प, HELP, हेल्प. याच्यासाठी काय आला, हेल्प आला. आम्ही हेल्प झालं. आता कोणाला मदत करतो, तर गरिबांना. आता गरीब म्हटल्यावर आपल्या नजरेसमोर लगेच कसा येतो माणूस, एक कपडे फाटलेला, काहीतरी त्याची म्हणजे पैशांची कमतरता वगैरे असं येतं की नाही समोर. म्हणून काय लिहायचं, गरीब म्हणजे गरिबांना इंग्लिशमध्ये काय बोलतात गरीबला, पुअर. पण द पुअर येणार. कारण काय, गरीब म्हटल्यावर आपल्यासमोर एखादी अशी व्यक्ती समोर येते की ज्याच्याकडे काही नसतं, खाय प्यायला अन्न नसतं, अशी व्यक्ती समोर येते. म्हणून द पुअर येणार. द पुअर. असं ठराविक. आता बघ, द आपण कोठे वापरतो, सूर्य, चंद्र असं, होय की नाही. जे ठराविक, दिशा, असे जे मंदिर अनेक असतात, टेम्पल. पण एखादं जर गणपतीचं मंदिर, मग द गणपती टेम्पल, आहे की नाही. म्हणजे एक ठराविक असं ज्यावेळी समोर येतं त्यावेळी आपण काय करतो, द हा शब्द लिहितो. वी हेल्प द पुअर. आम्ही मदत करतो. हेल्प काय, मदत करतो. कोणाला, द पुअरला, गरिबांना. असं हे झालं आपलं. काय झालं, तर प्रथम पुरुष मी आणि आम्ही. आता आपण द्वितीय पुरुषचं वाक्य करूया. द्वितीय पुरुष. द्वितीय पुरुष, तू उशिरा येतोस. कुठेही येऊ दे, शाळेत येऊ दे, कुठेही येऊ दे, तू उशिरा येतो. छोटंसं वाक्य घेऊया. येतोस लिहूया. येतोस, चल. तू उशिरा येतो.
तसंच नियम हाच, कर्ता, क्रियापद आणि कर्म. आता येतोस हे क्रियापद आहे, मग येतो कोण येतो? तू. म्हणजे मी तुला सांगतो काय, तू उशिरा येतोस. मग तुला काय असतं इंग्लिशमध्ये? यू. तुम्हीला इंग्लिशमध्ये YOU. यू. येतोस, येतो. हे काय आहे? क्रियापद आहे. मग काय येणार? तू येतो. COME. कम. केव्हा? तर उशिरा. तू येतो. केव्हा येतो? उशिरा येतो. उशिराला काय? LAT. लेट. आलं लक्षात? पहिलं क्रियापद ओळखायचं. कुठे आहे? हे क्रियापद ओळखायचं. त्याला प्रश्न विचारायचा, कोण? कोणाचं उत्तर भेटलं? तू. हा झाला कर्ता. मग ते पहिलं. नंतर क्रियापद, आणि नंतर केव्हा येतो, कसं काय ते नंतर. लेट येतो. 3च शब्द आहेत झाले आपले. आणखी एक वाक्य घेऊया. आता तुम्ही घेऊया. तू, तुम्ही, मी, आम्ही, तू, तुम्ही. तर तुम्ही वर्तमानपत्र वाचता. आता नियम तोच, कर्ता, क्रियापद आणि कर्म. आता क्रियापद काय आहे? वाचता. वाचणे हे काय आहे? क्रियापद. वाचता कोण? तर तुम्ही. आणि नंतर काय वाचता? तर वर्तमानपत्र. मग काय? तुम्ही काय झालं? कर्ता झाला. वाचणारा कोण? तुम्ही. मग इंग्लिशमध्ये यूज येणार तुम्हीला. तुम्ही. आता क्रियापद वाचता, रीड. आता काय? वर्तमानपत्र म्हणजे काय? न्यूजपेपर. आता न्यूजपेपर खूप असतात. मग आपण खूप असतात त्यावेळी एखादं लिहितो. मग काय लिहितो आपण? ए किंवा एन लिहितो. जे मोजता येणारे वस्तू असतात त्यावेळी आपण ए किंवा एन लिहितो. मोजता येणाऱ्या वस्तूपैकी एखादी वस्तू लिहितो त्यावेळी ए किंवा एन लिहितो. तर ए कधी लिहितो? आता आपण ए लिहून वाक्य पूर्ण करूया. सांगते मी तुम्हाला. यू रीड अ न्यूजपेपर. अ न्यूजपेपर. आता अ न्यूजपेपर. न्यूज न आहे इथे. उच्चार काय येतो? नचा. आणि स्पेलिंग पण एन आहे. ज्यावेळी इंग्लिशमध्ये AEIOU हे स्वर आहेत. जसे आपले मराठीमधले अ आ इ ऊ, ए ऐ ओ औ, या ऑ, रू रू, असे जे लू असं असं असतं ते. रू म्हणजे असा. बाकीचे अ आ इ तुम्हाला माहितीच आहे. तर हे स्वर असतात. तर त्याच्या पुढे असे जे उच्चार असतात अ आ ईने, तर त्यावेळी आपण एने जो उच्चार, ॲपल बघा, ॲपल उच्चार असतो. एने पण सुरुवात होते आणि ॲपल एने पण, म्हणजे लिहिताना स्पेलिंग पण AEIOU पैकी ए असतं आणि उच्चार पण ॲ हा असतो. त्यावेळी इथे एन येणार. आणि हे एन हा नचा एचा उच्चार येतो, पण स्पेलिंग कसलं आहे बघा? एन आहे. ए हा स्वर आहे मराठीचा, पण स्पेलिंग एन आहे. मग न. आणि उच्चार न्यूजपेपर. न्यू न हा हे व्यंजन आहे. न्यू असं येतं बघा. न्यू.
हां, न्यू हे मराठीमधला काय आहे, मराठीमधलं व्यंजन आहे आणि हे इंग्लिशमधलं व्यंजनच आहे. त्यावेळी अनेकापैकी एक लिहितो, त्यावेळी ए लिहितो. हां, आणि हेच जर आपलं काय आहे, अवर, हां, तास, अवर जर असतं तर इथे बघा न्यू आहे ना, न्यू, मग एज येणार, सॉरी न्यू न ए झालं, आलं इथे. हां, अवर, पण इथे HOUR, एच हे इंग्लिशमधलं काय आहे, व्यंजन आहे. पण उच्चार कसा करतो आपण, अवर, अने करतो, असा बघा अवर. मग इथे याच्या पुढे एन येणार. हां, असं उच्चारावर पण लक्ष ठेवायचं. आणि लक्षात तर आपण हे तुम्ही ए एन द शिकलाच असाल, पण वाक्यरचना करताना सुद्धा आपण काय लिहायचं ते हे माहीत असायला पाहिजे, म्हणून ते आठवण करून देण्यासाठी मी सांगितलं. आलं लक्षात तुमच्या? कर्ता, क्रियापद आणि कर्म. कर्ता, क्रियापद आणि कर्म म्हणजे क्रिया कोणावर घडते ते. वाचणारा क्रियापद काय आहे, वाचतो. कोण वाचतो, वाचता. कोण, तर तुम्ही. मग आता कोण, वाचण्याची क्रिया कोणावर घडते आहे, तर वर्तमानपत्रावर. हां, तर ते काय आहे, कर्म झालं. आता आपण हे द्वितीय पुरुष झालं, द्वितीय पुरुष, आणि हे प्रथम पुरुष. तर आता आपण तृतीय पुरुषचं घेऊया. मी आणि तू सोडून जो तिसरा असतो ते तृतीय पुरुष. तर तू, तुम्ही, तो वगैरे, तू, तुम्ही हे द्वितीय झालं. आता आम्ही दोघांमध्ये संभाषण करतो तिसऱ्याबद्दल. काय करतो, तर तो गाडी चालवतो, तो मोटार चालवतो. हां, तर तो मोटार चालवतो लिहूया. तो म्हणजे माझ्याविषयी नाही, तुझ्याविषयी नाही, आपण तिसऱ्याविषयी बोलतो. इथे नाव पण असू शकतं. तो मोटार चालवितो. नियम तोच, कर्ता, क्रियापद आणि कर्म. आता चालवितो हे झालं काय, क्रियापद. मग क्रियापदाला प्रश्न विचारायचा, कोण, तर तो. हां, तोला आपण इंग्लिशमध्ये काय बोलतो, ही. चालवितो मग काय, ड्राईव्ह. आता बघा, मी, तू, मी, आम्ही, तू, तुम्ही असं असल्यावर ड्राईव्ह लिहितात. आणि तृतीय पुरुष म्हणजे तिसरा कोणतरी, तिसऱ्याविषयी बोलतो आपण, त्यावेळी एस लावतो. हां, तर मी असं लिहिते, एस. हां, क्रियापदाला एस, एस असा जो प्रत्यय येईल तो लावायचा असतो. मग तो चालवतो. हां, काय चालवतो ते, आता काय चालवतो, मोटार. तो चालवतो मोटार. हां, म्हणजे तो मोटार चालवितो. समजलं? आता आणखी एक वाक्य घेऊया. तो झालं. आता ती घेऊया. ती पत्र लिहिते. ती मोटार चालविते लिहिलं तरी चालतं. आता ती पत्र लिहिते घेऊया. ती पत्र लिहिते. नियम तोच, लिहिण्याची क्रिया. लिहिते, लिहिणारी कोण, कोण लिहिते, तर ती. तिला इंग्लिशमध्ये काय, सी. लिहिते मग काय येणार, राईट. मी असतं तर राईट आलं असतं, तर ती, मग एस येणार. हां, पण असं लिहिते मी, सी राईट. किंवा मी पण असू शकतो, तो पण असू, तू पण असू शकतो, की नाही. आणि ती
आपण दोघांमधली दोन आहोत आणि ती बोलतो, मग राईट एस किंवा ई एस येतं, मग राईट्स असं येणार. काय लिहिते? पत्र. लेटर. सी राईट्स लेटर. आता आपण तिसरं वाक्य घेऊया. ते झाड सावली देते. एखादं झाड मोठं असलं की आपण बोलतो की नाही, त्या झाडाखाली भरपूर सावली असते. मग ते झाड सावली देते. चला लिहूया. ते झाड सावली देते. देते क्रिया आहे. मग कोण देते? ते देते. आणि मग काय देते? तर सावली देते. ते झाड, ते देते नाही, ते झाड देते. देण्याची क्रिया कोण करते? ते झाड करते. तेला इंग्लिशमध्ये काय? दॅट. तो ती ते. दॅट म्हणजे काय? तो ती ते. दॅट. ते झाड, दॅट ट्री सावली देते. आता देते येणार ना पहिलं. काय नियम काय आपला? कर्ता, क्रियापद आणि कर्म. आता कर्ता झालं. देण्याची क्रिया कोण करतं? ते झाड. मग आता काय येणार? क्रियापद देणे, होय ना? मग गिव्ज. आता इथे मी लगेच एस लिहिला. का लिहिला? तर ते, तो, ती, ते तृतीय पुरुष. मग एस हा येणारच. इथे मी, तू हे येणार नाही. तू सावली देतो, मी सावली देतो नाही. ते झाड. झाडात आम्ही नाही येणार ना, माणसं येणार काय? नाही. मग ते झाड, ती झाडे असंच येणार. मग ती तृतीय पुरुषच येणार. मग तृतीय पुरुष असले की काय होतं? एस, ई एस हे काय लागतं? प्रत्यय लागतोच. इथे एस किंवा ई एस असं लागतं. ई तर पहिलाच आहे, इथे पण आहे. आता लक्षात घ्या. काय पहिलं काय आपलं? दॅट ट्री म्हणजे कोण? कर्ता. देण्याची क्रिया कोण करतं? झाड. ते झाड. काय देण्याची क्रिया करते? सावली. शेड. आलं लक्षात? ते झाड सावली देते. ते झाड देते सावली असं इंग्लिशमध्ये असतं. ते झाड देते सावली. करणारा झाला की लगेच क्रियापद येतं आणि नंतर कर्म. आणि नंतर मग केव्हा, कशी, थोडीशी सावली, जास्ती सावली ते सगळं नंतर असतं. पुढे पुढे घे. तर हे आपले माझी छोटासा प्रयत्न. ही आपली झाली साध्या वर्तमान काळातली म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्समधली वाक्ये. समजली असेल तुम्हाला. द ए अँड दचा वापर पण थोडाफार समजला असेल. तर आणखी एक आपण वाक्य घेऊया. कोणतं? कोल्हा कोंबडी खातो. हा तृतीय पुरुषमधलंच आहे. कोल्हा कोंबडी खातो. कोण खातो? कोल्हा. आता खूप कोल्हे आहेत. ते खूप कोल्हे म्हणजे ते आपण मोजू शकतो. असले तर जवळपास कुठे भरपूर कोल्हे असले आपण मोजू शकतो ना. मग त्याच्यापैकी एक कोल्हा. मग अ फॉक्स येणार. काय येणार? अ फॉक्स. अ फॉक्स आता काय? खातो.
कोल्हा खातो काय खातो? कोंबडी. अ हेन. कोंबड्या पण भरपूर असतात. मग एक कोंबडी आपण लिहितो आहोत. हेन. वाक्य तसं आहे ना. कोल्हा कोंबडी खातो. कोल्हा एक वचन आहे. कोल्हे असतं तर अनेक वचन आलं असतं. कोंबडी एक कोंबडी म्हणून एक. कोल्हा खातो कोंबडी. अ फॉक्स इट्स अ हेन. हेन. बघा, हेन उच्चार पण हचा होतो आणि स्पेलिंग पण एचने सुरू आहे म्हणून ए आलं, एन नाही. आता आपण बघा, कोल्हा कोंबडी खातो. अ हेन झालं. अ फॉक्स हे की नाही. मग तो कोल्हा, समजा त्या कोल्ह्याविषयी जर पुन्हा पुन्हा सांगायचं असलं पुढे वाक्यात, कोल्हा कोंबडी खातो, तो आम्हाला म्हणजे तो संध्याकाळी दररोज येतो, तो असा दिसतो, तो तसा दिसतो. मग कोल्हा कोल्हा आपण लिहितो काय? नाही लिहित. मग तो असं लिहितो. मग त्यावेळी मात्र ऐवजी द वापरतात. एखाद्या शब्दाचा पुन्हा पुन्हा आपण वापर करतो वाक्यात, त्यावेळी ते काय करतो आपण? द लिहितो नंतर. कोल्ह्याविषयी जर अजून माहिती लिहायची असेल तर द फॉक्स असं करणार. किंवा कोंबडीविषयी जर लिहायची असली तर हेन झालं. आता जर पुढे जर पुन्हा कोंबडीविषयी लिहायचं असलं एका पॅरेग्राफमध्ये, पुन्हा पुन्हा ज्यावेळी त्याचा वापर करतो त्यावेळी मग द होतो कोणत्याही शब्दाचा असा. तर समजलं असेल थोडंफार तरी. चला मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.